सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीत महासंग्राम, रिकाम्या खुर्चींसाठी दिग्गजांमध्ये चढाओढ, कुणाचे नशीब उजळणार? सविस्तर सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्कादायक आणि वेगवान घडामोडी घडत आहेत. बारामती विधानसभा पोट निवडणुकीत 2 लाखांहून अधिक मताधिक्यांनी ऐतिहासिक विजय मिळवून किंग मेकर ठरलेल्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या एका निर्णयाने पक्षांतर्गत समीकरणांची गणिते पूर्णपणे बदलली असून रिक्त झालेल्या त्या एका जागेसाठी आता पक्षात महासंग्राम सुरू झाला आहे. एका बाजूला दिल्लीचे तख्त आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील संघटनात्मक पोकळी, अशा दुहेरी पेचात सध्या राष्ट्रवादीचे नेतृत्व अडकल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या बारामती पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याने सर्वांचे डोळे दिपवले. 2 लाखांचे मताधिक्य हा केवळ विजय नव्हता, ते एक मोठे शक्ती प्रदर्शन होते. मात्र राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी राज्यसभेचा त्याग केला आहे. त्यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवारांची जागा रिक्त होतात इच्छुकांची मंदियाळी लागली आहे. राजकीय वर्तुळात सध्या 5-6 नावांची जोरदार चर्चा आहे. सर्वप्रथम आनंद परांजपे, ठाण्याचे खंबीर नेतृत्व आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नेते म्हणून परांजपे यांचे नाव आघाडीवर आहे. द्वितीय भुजबळ आणि मलिक कुटुंब, छगन भुजबळ आणि नवाब मलिक या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्यसभेवर पाठवून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तृतीय अविनाश आदिक आणि विक्रम काकडे, पश्चिम महाराष्ट्रातील ताकद आणि आर्थिक रसद लक्षात घेता त्या नावांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रत्येक नेता आपली निष्ठा आणि उपयोगिता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तो राज्यसभेची जागाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संघटनात्मक पातळीवर मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाची महत्त्वाची पदे रिक्त आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सर्वप्रथम युवक प्रदेशाध्यक्षपद, सूरज चव्हाण यांना पदावरून दूर केल्यानंतर गेल्या 10 महिन्यांपासून राज्याला युवक चेहरा मिळालेला नाही. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे असतानाही तिथे अद्याप नियुक्ती झालेली नाही. द्वितीय महिला आघाडी, रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद दोन्ही रिक्त आहेत. महिला मतदारांची मोठी पोकळी असलेल्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा फटका मानला जात आहे. तृतीय मुंबई अध्यक्षपदाचा पेच, समीर भुजबळ यांनी 2 वर्षांपूर्वी राजीनामा दिला. तेव्हापासून मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराला पूर्णपणे अध्यक्ष नाही. आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता हा विलंब पक्षाला महागात पडू शकतो. या नियुक्त्या केवळ पदे भरण्यापुरत्या मर्यादित नाही. राज्यसभेवर कोणाला पाठवायचे यावरून पक्षात 2 गट पडल्याची चर्चा आहे. एका गटाला जुन्या जाणत्या आणि अनुभवी चेहऱ्याला संधी द्यायची आहे, तर दुसऱ्या गटाला नव्या रक्ताला वाव देण्याच्या तयारीत आहे. निर्णयाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपावर आणि पक्षांतर्गत बंडावरही होऊ शकतो. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यसभेत राष्ट्रवादीचे 3 मोहरे शिल्लक आहेत. प्रथम प्रफुल्ल पटेल 2030 पर्यंत दिल्लीतील राजकारणाचे चाणक्य. द्वितीय नितीन काका पाटील 2028 पर्यंत ग्रामीण भागातील मजबूत पकड. तृतीय पार्थ पवार 2032 पर्यंत नुकतेच निवडून आलेले युवा नेतृत्व. आता 4थ्या जागेवर कोणाची वर्णी लागते त्यावर पक्षाची पुढील दिशा ठरणार आहे. पार्थ पवार यांच्यासोबत समन्वय साधू शकेल असा चेहरा नेतृत्व शोधत असल्याचे बोलले जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते सुनेत्रा पवारांनी राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांच्या रिक्त जागेवरून जर पक्षात ओढाताण झाली तर त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. तसेच रिक्त असलेली संघटनात्मक पदे न भरल्यास कार्यकर्त्यांचा उत्साह मावळू शकतो. मित्रांनो, येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यसभेचा उमेदवार आणि प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होऊ शकतो. सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आता पक्षाला सावरण्याची आणि असंतुष्टांना शांत करण्याची मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवादीतील या खुर्ची युद्धात कोण बाजी मारणार
आनंद परांजपेंना संधी मिळणार की भुजबळ मलिक पुन्हा वरचढ ठरणार की एखादा सरप्राईज चेहरा समोर येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.